नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आज आपण थेट मुंबईच्या रस्त्यावरून बेधडक कार्यक्रमामध्ये भेटतो आहोत आणि माझ्या या बाजूला बरोबर माझ्या सहकारी सचिनला मी सांगतो, हाच तो पूल आहे। याच पुलावरून दररोज हजारो माणसं ये जा करत होती। सहजपणे आपण गाडीतनं बाहेर उतरल्यानंतर कालपर्यंत लोक सांगत होते मी आता पूल क्रॉस केलाय, गाडीत बसतो आणि थेट घरी पोहोचतो। पण आजची परिस्थिती पूर्ण बदलली, कारण काल रात्री पूल कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। या सगळ्या प्रसंगानंतर एका मुंबईकरानं आपली एक वेदना व्यक्त केली एका कवितेच्या माध्यमातून। सुरुवातीला ती कविता आपण ऐकूयात। ऑडिट झालं मस्त, ऑडिट झालं मस्त, मरण झालं स्वस्त। जाताना येतो म्हणून सांगायचं, जाताना येतो म्हणून सांगतो आपण। लवकर जायचं असतं आणि घाईत घरी पोहोचायचं असतं। आपल्या लेकरांना भेटायचं असतं। पूल कोसळताना जमीन का आभाळ, पूल कोसळताना जमीन का आभाळ म्हणत डोळे मिटायचे असतात। पूल कोसळताना जमीन का आभाळ म्हणत डोळे मिटायचे असतात। जमिनीवर राहिलात तर 50,000, जमिनीवर राहिलात तर 50,000 आणि आभाळात गेलात तर 5 लाख। मेलेल्याची किंमत लाखात असते, मेलेल्याची किंमत लाखात असते। जगलो तर फक्त हजारात असते, जगलो तर फक्त हजारात असते। मुंबईकर रोजच जगतोय मित्रांनो, मुंबईकर रोजच जगतोय, पण मृत्यूच्या बाजारात जगतोय। ही आहे मुंबईकराची एक सर्वसामान्य प्रतिक्रिया। आणि का मुंबईकरांवर आज ही वेळ आली हे आपण जाणून घेण्यासाठी आज इथे जमलो आहोत। आणि आपल्यासोबत काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, काही इंजिनियर्स आहेत आणि काही तज्ज्ञ आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय आहे वास्तव आणि मुंबईकरांचं मरण इतकं स्वस्त का झालं। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नेते, रवी राजा आहेत, विरोधी पक्षनेते आहेत आपल्यासोबत। त्याच्यानंतर राखी जाधव आहेत, राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत त्या। त्याच्यासोबत किशोरी पेडणेकर पुढच्या काही थोड्याच वेळात इथे पोहोचतील असं त्यांनी सांगितलंय। आपण अपेक्षा करूयात की सत्ताधारी शिवसेनेचे प्रतिनिधी दिलेल्या शब्दाप्रमाणे इथे पोहोचतील। त्यासोबतच माहिती अधिकार कार्यकर्ते सलील झवेरी पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत पोहोचतील। यासोबतच जसवंत असलेकर सर आपल्यासोबत आहेत, पूल या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि आणखीनही काही महत्त्वाचे मान्यवर आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत। पण सगळ्यात पहिल्यांदा तमाम मुंबईकरांच्या करता आणि महाराष्ट्राकरता एक महत्त्वाची माहिती। काही वेळापूर्वी अमरावतीमध्ये भाजप शिवसेनाच्या युतीची एक सभा होती। 25 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये कालच्या झालेल्या घटनेबद्दल अवाक्षरही काढलं नाही आणि याबद्दल तमाम मुंबईकर आणि सर्वसामान्य जनता ही संतप्त आहे। आपण संदीप देशपांडेंपासून सुरुवात करूयात। एवढा मोठा प्रसंग झाला, मुंबईकरांचे जीव गेले, आजही अनेक जखमी होऊन रुग्णालयात पडलेत, 8-8 15 दिवस राहायला लागेल। पण याच महापालिकेत सत्ता असलेल्या पक्षाच्या प्रमुखानं अजून अवाक्षरही काढलं नाही। नाही, त्यांना पडलेलीच नाहीये काही जनतेची, मुंबईच्या जनतेची पण पडलेली नाही, महाराष्ट्राच्या जनतेची पण पडलेली नाही। माझे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून होतील, माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून होतील आणि याच विषयात ते रमलेले आहेत। मुंबईकर मरतोय तो ब्रिजवर मरू दे, ब्रिजमध्ये चेंगरून मरू दे, नाहीतर गटारात पडून मरू दे, मला काही फरक नाही पडत। मला मराठीच्या नावावर लोक मतदान करणारच आहेत। ही जी मानसिकता आहे की मी कसंही वागलो तरी मला लोक मतदान करणार आहेत, त्या मानसिकतेचे बळी हे काल जे गेलेले लोक आहेत ते आहेत। एल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीत गेलेले लोक आहेत। कारण आपण कसंही वागलो तरी लोकांना जाणार कुठे लोक की मलाच मतदान करणार। ही जी गुर्मी आहे, ही जी माज आहे, हा जो सत्तेचा माज आहे, हा यावेळेला लोकांनी उतरवायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक। बरं, रवी राजा आहेत आपल्यासोबत, काय तुमची प्रतिक्रिया? या पालिका चालवणाऱ्या प्रमुखाने अजूनपर्यंत काही प्रतिक्रिया दिली नाही यावर? यामध्ये जसं संदीप देशपांडे म्हणालेलं आहे, त्याला फक्त राजकारण करायचं, त्याला फक्त आपला MP आणि जे खासदार आणि जे आमदार आहे कसं निवडून यायचे ते तिकडे त्याचे पूर्तता आहे। माझं म्हणणं असं आहे की असा एक प्रसंग झालेला आहे आणि त्याचे सत्तेमध्ये इकडे बसलेला आहे।
शिवसेना सत्तेमध्ये, महापौर शिवसेनाचा आहे. आज त्याचे कुठे ना कुठे ते सभेमध्ये सध्या त्यांनी द्यायला पाहिजे होते, त्यांनी नाही दिले. लोक बघतात, लोकांसमोर लोक तुम्हाला बघतात आणि लोक तुम्हाला विचारणार. वाईट आहे, लाजीरवाणा आहे. एकदम वाईट आहे, लाजीरपणा आहे. त्याला ताई, काय प्रतिक्रिया? बोलायचं? एक दुर्दैवी घटनेच्या नंतर आज आपण ह्या ठिकाणी ही दुर्घटना का घडली या परत चर्चेला आपण सर्वजण ह्या ठिकाणी जमलो आहोत. खरं तर या प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी आहे, कारण मुंबई शहरामध्ये अनेक घटना घडतात आणि घटना घडल्यानंतर यांना शहाणपण येतं. अशा पद्धतीचं कामकाज आज सत्ताधारी पक्ष आणि या प्रशासनाचं पाहायला मिळते. याचं खरोखरच निषेध करावा तितकं कमी आहे. आपल्यासोबत रवींद्र मांद्रेकर आहेत, एक सर्वसामान्य मुंबईकर म्हणून त्यांचं सगळं आयुष्य इथेच गेलंय. सर, कसं पाहताय तुम्ही या घटनेकडे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? काय वाटतं तुम्हाला? बघा, मी इंजिनियर असल्यामुळे ह्याचा मला स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय माहिती आहे, त्याच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे ऑडिटनंतर माहिती आहे, आणि त्याचा कंप्लायन्स रिपोर्ट करायला पाहिजे होता. त्यातलं काही झालं नाही. आता माझा सगळ्या पॉलिटिशियनना एकमेकाला दोष देतात त्यांना प्रश्न आहे, तुमचे खासदार आणि आमदार यांना माहीत आहे पूल चालत नाहीत म्हणून, ते पूल खराब आहेत माहीत नाही. कुठल्या आमदारांनी, आणि काल सगळे दाखवायला आले, तोंड दाखवायला आले आणि त्या सगळ्या आमदारांनी फोटो काढून घेतले आणि न्यूज चॅनेलने दाखवले. ते त्यातल्या कुठल्या आमदारांनी आणि कुठल्या खासदारांनी आपापल्या विभागातले पूल डेंजरस आहेत त्याचे रिपोर्ट त्यांना माहिती आहे? कुठल्या आमदारांनी सांगा, किंवा खासदारांनी कुठल्याही पक्षाच्या, इकडे सगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यांनी मला सांगा की ह्याचा रिपोर्ट झाला पाहिजे, ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्याच्यावरती दुरुस्ती झाली पाहिजे. एकतरी मला दाखवा आमदार किंवा खासदार त्यांनी त्याचा पाठपुरावा करून तो पूल घेतलेला आहे दुरुस्त करून. सगळे घटनास्थळी तोंड दाखवायला येतात आणि दुसऱ्याला दोष द्यायला येतात. काय याचं जे ऑडिट आहे, स्ट्रक्चरल ऑडिट, ते असं सांगितलं जातं की 1 वर्षापूर्वी पूर्ण झालं होतं. तर तुम्हाला सांगतो, हा दुर्दैवी आहे. त्याचं कारण कोरोजन म्हणजे जिकडे गंज चढतो त्याच्यामधलं फेल्युअर असतं, ते तुम्हाला कधीही देत नाही, चान्स देत नाही, अचानक होतं. बाकीचे जे फेल्युअर्स आहेत त्याला तुम्हाला भरपूर वॉर्निंग मिळते, पण कोरोजनचं जे फेल्युअर आहे त्याच्याने तुम्हाला कधीही वॉर्निंग मिळत नाही. आता प्रश्न कुठे आला, जे काय फेल गेलं आहे ते जॉईंट फेल गेलं आहे. बरोबर. बीम आणि मोठा गर्डर दिसतोय जो काढतायत त्याच्यामधला जॉईंटमधलं वेल्डिंग बहुतेक फेल झालं आहे. का फेल झालं आहे तर मुंबईची खारी हवा आहे. मुंबईच्या खारी हवामुळे ते गंजत गेलं. आता ते गंजत गेल्यानंतर त्याची पाहणी कोण करणार? आपल्याकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम ज्याला म्हणतात की दर 6 महिन्यांनी करून पाहणी, ती पाहणीचा रेकॉर्ड ठेवायचा आणि तो तुलना करायची पुढच्या 6 महिन्यांनी की किती आणखीन डिटोरेट झालं की नाही, तो करायचं. आता ती पाहणी का करू शकले नाहीत? माझ्या मते त्यांनी केली नसावी, कारण ते खाली जोडलेले आहेत. ते वेल्डिंग खालच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात जबाबदारी आहे. एक दुसरी म्हणजे चेन आपली घ्या, ती स्ट्रॉंग असते, त्याला महत्व नाही. त्यातली विकेस लिंक असते ती तुटते. आणि महत्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलाय, त्याच्यावर लक्ष द्यायला होतं. पण स्वाती, हे जे कालपासून सांगतायत, स्वाती आपली प्रतिनिधी आहे, तुम्ही सगळे न्यूज 18 लोकमतमधून ओळखतात. स्वाती, याचं सांगितलं होतं की ऑडिट झालं. आतापर्यंत अधिकृतपणे महापालिकेनं हे मान्य केलंय की ऑडिट कधी झालं, रिपोर्ट काय आला, आणि जर का त्याच्या दुरुस्तीचा रिपोर्ट आला होता तर 1 वर्ष महापालिकेचं प्रशासन काय करत होतं? हेच खरं तर हास्यास्पद आहे. मागची हिस्ट्री सांगण्याआधी मी आजची एक घटना सांगते की आयुक्तांनी पत्रक काढलं आणि या पत्रकानुसार जे चीफ इंजिनियर रोड्स आहेत त्यांनी आता काय करायचं आहे तर या ब्रिजची हिस्ट्री, ब्रिजचं कधी ऑडिट झालं होतं, या ऑडिटमधल्या कुठल्या कुठल्या रेकमेंडेशन होता, याचा रिपोर्ट त्यांनी महिनाभराचा कालावधी दिला त्यांना की या महिनाभराच्या कालावधी द्या. ज्याचं ऑडिट रिपोर्ट झालेला आहे त्याचा महिनाभराचा कालावधी तुम्हाला रिपोर्ट द्यायला कशाला लागतो आणि तुमच्याकडे तो ऑलरेडी रिपोर्ट आहे. एक दुसरी गोष्ट, आपण न्यूज 18 लोकमतनं आधीपासून सांगितलंय की या सगळ्याचा खापर आता हे ऑडिटरवर फोडणार आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या माणसावरच फोडलं गेलंय. पण हा प्रश्न पालिकेवर पण उपस्थित होतो की कॉम्पिटिटिव्ह नसणारा एखादा ऑडिटर तुम्ही नेमलाच कसा, आणि जर नेमला तर त्यांनी जी काही रेकमेंडेशन दिले होते की याची दुरुस्ती करा, किरकोळ का होईना, पण ती जर वर्षभर
वर्षभराच्या काळामध्ये त्यांनी केली असती तर कदाचित कळलं असतं की याला किरकोळ नाही तर मोठ्या स्वरूपाची किंवा मग हा डिमॉलिशन करणं गरजेचं आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतल्या जुन्या ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि तो अजूनही कायम आहे. पालिका अजिबात गंभीर नाही. रवी राजा सर, तुम्हाला असं वाटतं की समजा जर का ती म्हणते की रिपोर्ट आला, ऑडिटरनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटरनं ऑडिट केलं, पण असंही म्हटलं जात आहे की मुळात ते अधिकृत नाहीत किंवा पेक्षा ते तेवढे कॉम्पिटंट नाहीत. तुम्हाला काय वाटतं याच्यात आणि तुम्ही काही कागद मिळवलेत ते काय सांगता? माझ्यामध्ये मी एक आपल्याला सांगणार आहे की ऑडिटचा एक पॅनल आहे आणि जे देसाई म्हणून जे ऑडिट दिलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिट ते पूर्ण सिटीच्या त्याच्याकडे त्याला ऑडिटमध्ये सगळे स्ट्रक्चर ऑडिट करायचं त्याला दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही ऑडिट देतात आणि ऑडिटच्या नंतर जे रिपोर्ट देतात ते रिपोर्टमध्ये असा दिलेला आहे, या ब्रिजमध्ये असा दिलेला आहे की किरकोळ रिपेअर करायचा आणि द ब्रिज इज इन अ व्हेरी गुड कंडिशन असं लिहिलेलं आहे. आणि यामध्ये ब्रिज कंडिशनमध्ये चांगला होता ते पडले कसा, त्याचे नेग्लिजन्स आहे. अटेम्प्ट टू माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा बोलतात की चांगले आहे ते जे ऑफिसरने ते ऑडिट रिपोर्ट घेतले ते रिपोर्ट नंतर वाचून त्याला बघायला पाहिजे होते. मेंटेनन्समध्ये कुठे ना कुठे असं आहे की त्याच्या नंतर मला असं माहीत पडला की ए वॉर्डच्या माध्यमातून इकडे काय किरकोळ रिपेअर केलेला आहे. रिपेअरमध्ये त्यांनी एक्स्ट्रा लादी टाकलेला आहे. कुठे ना कुठे मला असा दिसत आहे की जे लादी टाकलेलं आहे त्याने वजन वाढलेलं आहे आणि ते वजनसाठी हे दुर्घटना झाली असा माझा ठाम मत. तुम्हाला काय याच्यात जोडायचं आहे? फक्त त्याला स्ट्रक्चरल ऑडिटर जबाबदार आहे का महापालिकेचं प्रशासन पण? कोट्यावधी रुपयांचे त्या ठिकाणी उधळण करून मुंबईमध्ये आज कन्सल्टंट नेमले जातात. या ब्रिजच्यासाठी पण कन्सल्टंट नेमलं गेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी ते ऑडिट करून त्याची काही आजची स्थिती आहे ते सांगणं अपेक्षित होतं. सो त्या ठिकाणी या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की आज किरकोळ दुरुस्तीची जर त्या ठिकाणी आवश्यकता होती तर एवढी मोठी दुर्घटना का घडली. आता निश्चितपणे आयुक्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात येणार की आम्ही आता नवीन एक कोर्स म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर एक नवीन त्यांच्याकडे एक कार्यपद्धत त्या ठिकाणी निर्माण होते, त्या ठिकाणी समिती निर्माण होते आणि अशा पद्धतीने हे कामकाज यापुढे देखील दुर्घटनेच्या नंतर नव्याने चालू राहणार. पण संदीप, जर का जसं स्वाती म्हणते की त्याच्यात असं म्हटलं होतं किरकोळ दुरुस्ती, भले जरी किरकोळ दुरुस्ती म्हटलं असेल तरी महापालिकेला आपल्यापासून म्हणजे 100 मीटरच्या अंतरावरचा महापालिकेपासूनचा पूल किरकोळ दुरुस्ती करायला सुद्धा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागावा महापालिकेच्या प्रशासनाला आणि संबंधित लोकांना. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा हे ऑडिटचं पॅनल नेमलं, यांची अथॉरिटी काय आहे ती ऑडिट करायची किंवा यांची तेवढी क्षमता आहे का हे न बघता एक हे जे पॅनल आहे ह्याच्यासाठी जे टेक्निकल टेंडरिंग करायला पाहिजे होतं की टेक्निकली ते साऊंड आहेत की नाही करायचं, त्याचं टेक्निकल टेंडरिंगच झालेलं नाहीये. त्यामुळे उद्या समजा माझी इच्छा आहे तर मी मिलिंदला काम दिलं, पण मिलिंद त्याच्यासाठी कॅपेबल आहे की नाही आहे हे कुठेही बघितलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, या जो चीफ इंजिनियर जो नेमलेला आहे ब्रिजेसचा, हा एवढा इनकॉम्पिटंट इंजिनियर आहे. हा जेव्हा रोडला होता तेव्हा यांनी रोड खराब केले म्हणून याला खड्ड्यामध्ये उभा केला होता. ह्याच्यानंतर हा जेव्हा डीपीला गेला चीफ इंजिनियर संजय दराडे, मी नावासकट सांगणार आहे कारण एकदा त्यांना लाज तरी वाटत आहे की मुंबईची जनता कुठनं जाते ते. हा संजय दराडे जेव्हा डीपीला गेला तेव्हा यांच्यावर आरोप झाले, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यांनी कागदामध्ये खोडाखोड केली म्हणून यांना डीपीमधनं बाजूला केला आणि यांना ब्रिजेसमध्ये टाकला. आज ब्रिजेसमध्ये टाकला 1 वर्ष झाली. तुम्ही ब्रिजची तुम्हाला साधं तुमच्या डोळ्यांनी कळू शकता जर तुम्ही इंजिनियर असाल तर की बाबा गंजलाय नाही गंजलं, जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे. हेही बघण्याची तुम्ही, याचा अर्थ तुम्ही बिझी जे कामात असता, कसल्या मिटिंग म्हणजे रोज इथे फोन केला संजय नाही आज हेड ऑफिसला मिटिंगमध्ये, कसली मिटिंग करतात आणि काय मिटिंग करतात एकदा मुंबईकरांना कळू तरी दे. म्हणजे मिटिंग करतात, निर्णय काही होत नाही आणि पूल मात्र अशी अवस्था असते पुलाची. तमाम मुंबईकरांनो बघा एकदा, मुंबई महानगरपालिकेच्या ऑडिटरनी, जो स्ट्रक्चरल ऑडिट करणारा इंजिनियर आहे त्याने आणि संबंधित विभागीय अधिकारी संदीप देशपांडे नाव सांगतात दराडे, त्यांनी सुद्धा याचं ऑडिट केलं, पण प्रत्यक्षात हाच तो पूल पडला आणि मुंबईकरांचे जीव गेले. सर, टेक्नॉलॉजी आता इतकी बदलली आहे, चांगल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग महापालिका करू शकत नाही अशा सगळ्या पुलांचं ऑडिट करण्याकरता का मानसिकता नाही? टेक्नॉलॉजीचा फार पुढचा विचार आहे. आज सांगा ही घटना घडली, पुढची घटना घडू नये म्हणजे काय करायला पाहिजे त्याचं कोणाकडे आहे? त्यांच्याकडे एक चेकलिस्ट आहे का की पूल तपासायचं म्हणजे काय तपासायचं, ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे का? नाही आहे. ती प्रोसिजर कोणी करायची?
चीफ इंजिनियरने करायला पाहिजे. पण चीफ इंजिनियर कोणी करून घ्यायला पाहिजे? महापालिका आयुक्तांनी करून घ्यायला पाहिजे. महापालिका आयुक्तावर कोणाचा अंकुश पाहिजे? कॉर्पोरेटरचा. एका तरी कॉर्पोरेटरला ब्रिज म्हणजे काय स्पेलिंग सोडून येते? आपण त्यांना निवडून देतो, माझ्या घरची कामं कधी करतात, माझ्याकडे हे काय झालं ते काय झालं, माझ्या बिल्डिंगमध्ये पाणी येत नाही वगैरे. परंतु अभ्यासू कॉर्पोरेटर ज्यांना बिल्डिंगमध्ये कुठच्याही कामामध्ये रस्त्याचं काम स्पेसिफिकेशन काय काय त्यांचे सेल तरी ठेवा. बाबा हे 25 कॉर्पोरेटर तुमचे आहेत, त्याच्यामध्ये 5 लोकांना वॉटर सप्लाय कळेल, 5 लोकांना रोड कळतील, 5 लोकांना ब्रिजेस कळतील, 5 लोकांना बिल्डिंग करतील. नॉलेजेबल कॉर्पोरेटर आहेत का? खूप महत्वाचा मुद्दा सरांनी उपस्थित केला की कॉर्पोरेटर म्हणजे अधिकारी तर जाऊ द्या हो, पण ज्याचा तुमचा माझ्याशी दररोजचा संबंध येतो ते नगरसेवक तरी काय करतात? त्यांनी किमान काही गोष्टींचा अभ्यास नको का करायला? आपल्यासोबत या विषयातले आणखीन एक तज्ज्ञ आहेत, जसवंत आर्लेकर सर, पूल याच विषयातले तज्ज्ञ आहेत. सर मला सांगा की अशा प्रकारचा पूल मुंबईतलं खारं वातावरण, ज्याची खरं तर आधीपासून कल्पना आहे, वेगळ्या इंजिनियरला काही सांगण्याची गरज नसते का त्याच्याकरता काय आणखीन रिपोर्ट काय याच्याकरता आवश्यक गोष्टी असतात, आणि तुम्ही हे स्ट्रक्चर पाहतात सगळं. या बाजूला जर का मी कॅमेरामॅनला म्हणेन माझ्या की या बाजूला तुम्ही जर का नीट बघितलं ना तर तो जो पिलर आहे, ज्या पिलरला जोडून हा पूल उभा आहे तिथे एक भलं मोठं झाड उभं आहे आणि ते पूर्ण त्या पिलरच्या मदतीने उभं असलेलं झाड आहे आणि त्याच्या बाजूला सुद्धा तडे गेलेले आहेत. म्हणजे इतकं दुर्लक्ष छोट्या छोट्या गोष्टींकडे होत आहे. काय नेमकी काळजी घेतली पाहिजे आणि याच्यात कुठल्या गोष्टीची काळजी घेतली नाहीये असं वाटतं तुम्हाला? जेव्हा आपण असला ब्रिज डिझाईन करतो तेव्हा इनिशियल डिझाईन जो असतो तो डिझाईन क्वालिफाईड इंजिनियर्स करतात आणि त्या डिझाईनमध्ये काही कोड्स आहेत आणि गाईडलाईन्स आहेत, त्याच्याप्रमाणे तो डिझाईन होतो. तर त्या ओरिजिनल डिझाईनवर काही शंका नाही आपली. सेकंड, जुना जेव्हा होतो, जेव्हा स्ट्रक्चर बिल्डिंग किंवा रोड्स और एनी इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा जुनं होतं तेव्हा त्याचं मेंटेनन्स आणि असेसमेंट हे करायला आपल्याला पाहिजे. आता जे स्ट्रक्चरल ऑडिट जे नेमले होते त्यांनी 1.5 वर्ष अगोदर हे स्ट्रक्चरल ऑडिट केले, त्याच्यात छोटे छोटे पॉईंट्स दिले होते. ते पॉईंट्स आता जी मेंटेनन्स टीम आहे, BMCC आहे किंवा PWDची आहे, व्हॉट एव्हर द मेंटेनन्स टीम आहे, त्या टीमने ती घ्यायला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्यालाच आपण जे 2 महिन्यात करायला पाहिजे ते आपण 1.5 वर्ष लावलं तर त्याचं जे कंडिशन आहे ते पुढे आणखी डिट्युरियर होत जाईल. आणि कोरोजन जो आता या ब्रिजचा जो मुद्दा आहे इज द कोरोजन इश्यू. आणि कोरोजन जेव्हा होतं म्हणजे गंज जो पकडलेला आहे तो गंज जो पकडला आहे, कोरोजन म्हणजे गंज. तर हे 1.5 वर्ष ह्या लेवलच्या कोरोजनला पुष्कळ वेळ आहे. हे जे लेवलचं कोरोजन आहे ते मुंबईच्या वातावरणाप्रमाणे 3 किंवा 4 महिन्यात पण होऊ शकतं. ओके. तर जे ऑडिटमध्ये त्यांनी सांगितलं होतं तेव्हा बहुतेक कोरोजन नव्हतं. असं नाही म्हणू शकत की तो स्ट्रक्चरल ऑडिटर वॉज नॉट क्वालिफाईड, बिकॉज BMC जे आहे आपलं जे BMC आहे दे डू एम्पॅनल कन्सल्टंट्स आणि कन्सल्टंट एम्पॅनल करायची प्रॉपर प्रोसिजर आहे. असं नाही की कोणाला असं देऊ नाही शकत. इट्स अ पब्लिक ऑर्गनायझेशन. असं आपण आरोप नाही करू शकत की BMC हॅज empaneled somebody who is unqualified. It is not true. Every organization across the country does a proper empanelment. At least on paper, everything is set on paper. गंज येणं किंवा न येणं, मुंबईतल्या एकूण खारं वातावरण पाहता, इथून होणारं वाहतूक, त्याने असलेलं प्रदूषण, त्याचा होणारा परिणाम, या सगळ्याचा विचार करता किरकोळ म्हणून सांगितलेल्या गोष्टी आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगितलेले 2-3 मुद्दे याच्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे बघितलं नाही म्हणून असं झालं, किंवा गंज येणं हे किती कालावधीत होऊ शकतं? गंज येणं 3-4 महिन्यात पण होऊ शकतं असल्या सिच्युएशनच्या. सपोज त्याच्यावर मेंटेनन्स बरोबर नाही केला. आपण जेव्हा गाडी घेतो प्रत्येक 4 महिन्यात 6 महिन्यात आपण सर्व्हिसिंगला पाठवतो, पण ब्रिज इज आणखीन एक गाडीच आहे. त्याचं सर्व्हिसिंग नाही केलं आपण ते डिट्युरिएट होत जाणार आणि सडनली डिट्युरिएट होणार. आणि गंजल्याचं जे कोरोजनचं जे ड्युरेशन आहे ते नेहमी सडन असतं, काही वॉर्निंग नाही देत. आणि त्याच्यामुळे जी मेंटेनन्स टीम आहे, SOP जे मांद्रेकर म्हणतायत, SOP जी आहे, सिस्टम ऑफ ऑपरेशन जे प्रोसिजर आहे, ती आपण चेकलिस्ट प्रमाणे करायला पाहिजे. आणि त्याच्यात जेव्हा डिफेक्ट्स आढळतात आपल्याला, देन वी हॅव टू ब्रिंग ऑल द कन्सल्टंट्स ऑर द एक्सपर्ट्स आणि त्याचं रिपेअर कसं करायचं ते आपण करायला पाहिजे. आपण आणखीन 1-2-3 महत्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर सलील झवेरी आहेत, आता या चर्चेत सहभागी होत आहेत, माहिती अधिकारातले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी माहिती अधिकारातनं अनेक जणांना सरळही केलेलं आहे. सलीलजी, या पुलाच्या संदर्भातली तर वास्तव आपण बघितलं, मुंबईकरांचे जीवही गेले. कुठे नेमकी चूक झाली तुम्हाला काय वाटतं? काय अभ्यास सांगतो तुमचा? ये सही बात है. ये तीसरी घटना है 3 साल में. 2017 में जो है एलिफिस्टन का ब्रिज था जो बड़ा करना था. मेंबर ऑफ पार्लियामेंट जो थे अरविंद सावंत शिवसेना ने चिट्ठी लिखा था रेलवे मंत्री को. रिप्लाई आया कि शॉर्टेज ऑफ फंड.
और 23 लोगों की जानें गई। बाद में 3 महीने में वो ब्रिज बना। दूसरा घटना पिछले साल हो गई अंधेरी पे, वो ब्रिज गिरा, पैसेंजर की जान गई। फिर अभी बन रहा है, अभी कल और 6 लोगों की जान गई। तो इसके लिए कहीं भी अगर विदेश में होता था ना, तो हमारा रेल मंत्री या तो जो चीफ मिनिस्टर है वो जेल में होते थे, और जो ऑफिसर्स है वो डिसमिस हो जाते थे इमीडिएट। हमारे संविधान में आर्टिकल 311 में है, इमीडिएट डिसमिसल करो, इंक्वायरी की जरूरत नहीं है। क्यों किसी को नहीं सजा होती हमारे देश में? कोई भी नौकरशाह को, सरकारी बाबू को, उनको क्यों संरक्षण है? दूसरी बात, गवर्नमेंट जो लोग की डेथ हो गई उनको 5-5 लाख रुपया दिया, इंजर्ड को 50-50 हजार दिए। अगर यही पैसा पहले खर्च करके ब्रिज को तोड़ के फिर से बनाते थे तो जान बचती थी, पैसे बचते थे। और दूसरी बात, इनकी करनी और कथनी में मुझे फर्क दिख रहा है। मैं हर दिन अखबार में देखता हूँ, ये नरेंद्र मोदी साहब पब्लिक के पैसे से अखबार में एडवर्टाइज देते हैं, अपने फोटो छपाते हैं, हर चीज लिखते हैं कि मुंबई सबरमन का ये है, फिर लिखते हैं कि प्रगति की नई मिसाल। ये पब्लिक के करोड़ों रुपए आप खर्चा कर रहे हो, ये पैसे से आप ब्रिज क्यों नहीं बनाते हो? ये हमारे पैसे है, आप आपकी पॉलिटिकल पार्टी के फंड से पैसे खर्चा करो ना। और मुंबई कर क्यों शांत है? चलता है, होता है, 4 दिन हम बात करते हैं। मैं 3 साल पहले भी कहा था, जो 23 लोग मर गए, कि 4 दिन बात करेंगे सब भूल जाएंगे। अंधेरी का भी भूल गए, ये भी ऐसे ही भूल जाएंगे। तो कहीं ना कहीं हमें जागृति लानी है, हमको हर सिटीजन को, हर हमारे दर्शक को कंधे पे जिम्मेदारी लेनी है कि मैं आवाज उठाऊंगा और कोई नहीं उठाएगा। बदलाव हम दोनों ही ला सकते हैं, मैं और आप। नाही, या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रतिनिधींनी येतो असा शब्द दिलेला होता, पण अजूनही शिवसेनेचे प्रतिनिधी इथे येऊन उपस्थित झालेले नाहीयेत। कदाचित इथून हाकेवर असणाऱ्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये शिवसेनेचे 1 नाही तर 10 प्रतिनिधी उपस्थित असतील, पण अशापैकी एका कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटत नाही की या ठिकाणी येऊन लोकांमध्ये येऊन लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं, लोकांच्या प्रश्नांना तोंड द्यावं, त्यांना सांगावं त्यांची अडचण काय आहे, त्यांचं दुःख काय आहे हे समजून घ्यावं। या पुलावरनं जाताना अनेक जण मगाशी सांगत होते, मी त्यांना इथे शोधण्याचा प्रयत्न करतो। 2-3 जण इथनं दररोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांनी आवर्जून सांगितलं की लोकल ट्रेन इथनं सुटली जरी ना, इथून या हिरव्या कापडाच्या पलीकडनं लोकल ट्रेन सुटते, इथून लोकल ट्रेन सुटली जरी ना तरी हा पूल हलत होता गेले काही दिवस। मग इथून हाकेच्या अंतरावर बसणाऱ्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना आणि इंजिनियरना कळत नव्हतं की हा पूल हलतोय आणि त्याची तातडीनं दुरुस्ती केली पाहिजे। एक प्रश्न आपण घेऊयात संदीप देशपांडे यांना आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात। संदीपजी, तुम्ही असं मगाशी म्हणालात की इथल्या सत्ताधाऱ्यांना काही पडलेलं नाहीये, पण फक्त याला सत्ताधारी जबाबदार आहेत का महापालिकेचं प्रशासन पण जबाबदार आहे? मगाशी तुम्ही दराडे अधिकाऱ्यांचं नावही घेतलं, दोघांनी मिळून झोपा काढल्या म्हणून ही वेळ आली मुंबईकरांवर प्राण गमावण्याची? 100% शेवट असं आहे की टेक्निकल माणूस जबाबदार तर जास्तीच आहे याला। आज संजय दराडे चीफ इंजिनियर ब्रिज म्हणून यांनी एक ब्रिज, मी या ब्रिजला व्हिजिट केली आणि कुठे तुम्ही व्हिजिट करता तेव्हा डायरीत नोंद असते महापालिकेच्या, डायरीतली नोंद दाखवत त्यांनी एका ब्रिजला व्हिजिट केली। हा माणूस त्या वरळी हबच्या ऑफिसच्या बाहेर पडत नाही, कुठल्याही ब्रिजला व्हिजिट करत नाही, कुठला जेव्हा रोड इंजिनियर होता तो कुठल्या रोडला व्हिजिट करायचा नाही। मग तुम्ही जर व्हिजिटच केली नाही चीफ इंजिनियर म्हणून, तुमच्या खालचे अधिकारी काय करतायत, त्यांनी काम केलंय की नाही, तर तुम्हाला कळणार कसं आहे? काय वाटतं तुम्हाला कोण जबाबदार आहे? माझा असं म्हणणं आहे की सत्तेमध्ये जे बसलेलं आहे ते जबाबदार आहे आणि त्याच्यासोबत प्रशासन जबाबदार आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्याकडे एक लिस्ट आहे, ते लिस्टमध्ये असं 18 ब्रिजेस दाखवलेलं आहे जे एकदम कंडिशन त्याचे एकदम खराब आहे आणि त्यामध्ये येलो गेटचे ब्रिज आहे आणि हे लिस्ट जे दिलेलं आहे 1 वर्ष आधी दिलेलं आहे त्यांनी येलो गेट आणि आपला यामध्ये 2 ब्रिज आहे जे त्याचे डिमॉलिश करायला पाहिजे, आतापर्यंत डिमॉलिश केले नाही। हे महानगरपालिका लोकांचे जीवची खेळत आहे, हे काय चाललंय इकडे महानगरपालिकामध्ये? आणि हे बघा माझ्याकडे स्टँडिंग कमिटीचे प्रस्ताव आहे, ते प्रस्तावमध्ये सगळे ब्रिज जे आहे ते तुम्ही पास केलेलं आहे। तुम्ही जे वेगाने प्रस्ताव पास करतात ते वेगाने काम होत आहे की बघत का नाही? स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा काम आहे का नाही? सत्ताधारीचं काम आहे का नाही? बघा, कॉन्ट्रॅक्टर फक्त नेमला जातो, कॉन्ट्रॅक्टरला नेमून आता इलेक्शन येतात। मला एक आरोप आपल्याला लोकांना सांगायचा, तुम्ही एक ब्रिज वाचू शकत नाही काय? कोस्टल रोड बनायला निघाले तुम्ही मुंबईचे? कोस्टल रोड 15,000 कोटीचा तुम्ही कोस्टल रोड बनवणार, तुम्ही पहिला एक ब्रिज तो सांभाळा। मुंबईचे लोकांचे जीव खेळू नका आणि खेळणार तो मुंबई तुम्हाला सोडणार नाही असं मी सांगितलं। मुंबई शहरातले आज 35 रेल्वेचे पूल आहेत आणि त्यापैकी 6 पूल हे अत्यंत धोकादायक आहे अशा प्रकारचा रिपोर्ट यांचा आहे।
म्हणजे मुंबईकरांचा जीव किती सुरक्षित आहे हे आपण या ठिकाणी माहिती करायला पाहिजे. आपण या थोड्या वेळापूर्वी सांगितलेत की या ठिकाणी शिवसेनेचे कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नाही. मला आपल्याला देखील आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की या सत्तेमध्ये शिवसेना फक्त नाहीये तर भाजप म्हणजे सोयीचे पहारेकरी म्हणून जे बसलेले ते देखील तितकेच जबाबदार आहेत. आज सत्ता यांची आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेत यांची सत्ता आहे, महाराष्ट्रात यांची सत्ता आहे, केंद्रात यांची सत्ता आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला तुम्ही सोनं करू शकता, पण अडलंय कुठे हे आता याच्याकडे आपण अकाउंटेबिलिटी निश्चित करायला पाहिजे. निश्चितपणे नेमकं अडलंय कुठे, मी येतो पुन्हा एकदा, नेमकं अडलंय कुठे ते कळत नाहीये. अडलंय कदाचित या लोकप्रतिनिधींचं वेगळ्याच कारणाकरता आणि ते कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊयात. पण जो प्रश्न आता या तिघांनी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला, शिवसेनेच्या महापौरांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईतल्या असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लोकांशी बोलायला आणि माध्यमांशी बोलायला जाऊ नका. आणि म्हणून इथे यायला निघालेले शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी अर्ध्या रस्त्यातून माघारी गेलेले आहेत. ही काय पद्धत आहे लोकांना आणि माध्यमांना उत्तरं देणं टाळण्याची, ही त्यांनाच माहिती. याचा प्रश्न, याचा जबाब माध्यमं आणि सर्वसामान्य नागरिक या सत्ताधाऱ्यांकडनं आणि प्रशासनाकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही. इथे विविध राजकीय पक्षांचे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडनं आपण हे सगळं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे का कोणामध्ये हिम्मत, की होय मी हा स्ट्रक्चरल रिपोर्ट दिला होता, की होय मी या मुंबई महापालिकेतला सत्ताधारी आहे, होय मी या महापालिकेतला इंजिनियर आहे आणि माझा याच्याशी संबंध आहे, मी याची जबाबदारी घेतो असं म्हणण्याची हिम्मत कोणी दाखवेल का? अशी हिम्मत आज कोणी दाखवत नाहीये आणि तीच आहे सर्वसामान्यांच्या मनातली खंत. मगाशीच सांगितलेल्या कवितेच्या फक्त शेवटच्या 2 ओळी पुन्हा एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण चर्चेकडे वळूयात. या कवितेमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना असं म्हटलंय की जमिनीवर राहतात तेव्हा 50,000 मिळतात, जमिनीवर राहिलात तर 50,000, आभाळात गेलात तर 5 लाख, मेलेल्याची किंमत लाखाची, जगला तो हजारात, मुंबईकर रोजच जगतोय मृत्यूच्या बाजारात. आणि हे असे अनेक मृत्यूचे बाजार, मृत्यूचे सापळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत. मगाशी रवी राजा त्यांनी दाखवलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे महापालिकेनं म्हटलंय की अनेक जे पूल आहेत ते तातडीनं पाडून दुरुस्त करण्याची गरज आहे. मात्र अजूनही काहीही होताना दिसत नाहीये. याच महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी लोकांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर येऊन या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराला तोंड द्यायचं धारिष्ट्य अजूनही दाखवलेलं नाहीये. ते महापालिकेचे अधिकारी आणि ते सत्ताधारी कधी हे धारिष्ट्य दाखवणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. आपल्यासोबत आता आणखीन काही मान्यवर सहभागी होत आहेत. काय तुमचा आरोप आहे, याला कोण जबाबदार आहे तुमच्या दृष्टीने? नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, प्रशासन, इंजीनियर, कोण? सिस्टम, और सबसे ज्यादा जिम्मेदार है सत्ताधारी. जैसे आपको रवि राजा जी ने बताया होगा कि स्टैंडिंग कमेटी में हम चिल्ला रहे हैं कि ये स्ट्रक्चरल ऑडिट जो हो रहा है वो गलत हो रहा है. मैं 6 महीने से कह रहा हूं कि स्ट्रक्चरल ऑडिटर्स के पैनल को डिसॉल्व करो. ये जो स्ट्रक्चरल ऑडिट हुआ किसी कम जानकारी वाले, कम नॉलेज वाले किसी डिप्लोमा होल्डर ने किया है और उसने इस ब्रिज की सारी इंफॉर्मेशन परफॉर्मा में गलत भरी. ये परफॉर्मा जो बनाया गया था स्ट्रक्चरल ऑडिट का, अगर एक चीफ इंजीनियर देखता, अगर कोई एई देखता तो उसे पता चलता कि ये स्ट्रक्चरल ऑडिट बहुत गैर जिम्मेदारी से किया गया है. लेकिन हमारे यहाँ पे कोई पीयर रिव्यू नहीं किया गया, कोई स्ट्रक्चरल ऑडिट को चेक नहीं किया गया. आज इसकी पूरी जवाबदारी सत्ताधारी शिवसेना भारतीय जनता पार्टी पे होती है, क्योंकि उनका ध्यान कोस्टल रोड की मलाई के ऊपर है, मुंबईकरों की जान के ऊपर नहीं है. स्वाती, का नेमकं असं होतंय? महापौर, आयुक्त, शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी जे इथेच अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर इथे बसलेले असतात, का त्यांची हिंमत नाहीये लोकांसमोर येऊन उत्तर देण्याची, माध्यमांसमोर? खरं तर ज्योतिषशास्त्र नाहीये किंवा फार काही अभ्यास करण्यासारखं पण नाहीये. त्यांच्यावर आलेली जबाबदारी त्यांना झटकून टाकायची आहे. बरं, लोकांसमोर आले तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं काय द्यायची याची कधीच त्यांच्याकडे कुठली उत्तरं तयार नसतील आणि म्हणून मग शांत राहणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. पण मुंबईकर या शांततेची जी काही गुपित आहे ती सगळी जाणतो. कारण आयुक्त बसतात, त्यांच्या खिडकीत नाही दिसेल इतक्या जवळचा हा ब्रिज आहे. बरं, तुम्हा मला इथे 2 मिनिटात येऊन लक्षात येत आहे की खालचा भाग गंजलेला आहे, बाजूचं झाड आहे ज्याच्यामुळे गंज आणि त्या पिलरला तडा देण्याचं काम हे सुरू आहे. अशात कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली नाही. इथे सरसकटपणे झाडं कापायला कुठलीही परवानगी दिली जाते पालिकेकडनं. इथे कुठल्याही गोष्टी सरसकटपणे होतात. पण जो भाग असा आहे की जिथनं जास्तीत जास्त मुंबईकर प्रवास करतात, ये जा करतात, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष का केलं जातं? कारण हा कमी पैशाचा प्रोजेक्ट होता ज्याची दुरुस्ती आणि म्हणून आधी
किती मोठे प्रोजेक्ट घ्यायचे आणि त्यातनं अधिकाधिक कसे पैसे मिळवता येतील हेच. आता जर आपण बघितलं की सेना आणि बीजेपी कोणीच आलेलं नाहीये. जर आपण नेहमी बघतो तेव्हा ते एकमेकांना शिव्या घालतात की ही यांचं चूक आहे, हे यांची दोष आहे. आज का नाही आले? कारण या निवडणुकीच्या बाजारात आता ते एकत्र आले, त्यांची दिलजमाई झाली आहे, त्यांना एकमेकांवर आरोप करायचे नाहीयेत आणि म्हणून हा सरळ सगळा आरोप जो टाकलाय त्यांनी या स्ट्रक्चरल ऑडिटवर. बरं सर, याला काय आणखीन जोडायचं तुम्हाला काय वाटतं? हे बघा, हा ब्रिज डेंजरस आहे. एक 40-25 जे मुंबईत अति डेंजरस आहेत त्याच्याकरता पहिल्यांदा कुठलीही प्रोसिजर असता कामा नये. पहिल्यांदा दुरुस्ती ही त्याची प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि मग तरी प्रायोरिटी आहे याचा अर्थ पैसे उधळा असं नव्हे, तर प्रोजेक्ट संपल्यानंतर त्याचा प्रत्येक पैशाचा हिशोब त्याचा पारदर्शकपणामुळे आणि सिस्टीमप्रमाणे नंतर देऊन नंतर अप्रुव्हल पाहिजे. उदाहरणार्थ मिलिटरीमध्ये पॅरा 11 नावाचं एक कलम आहे. त्या कलमामध्ये जर तुम्हाला एकदम महत्त्वाचे फाउंडेशन किंवा कुठलेही करायचे असेल, आता आपले लढाई होणार आहे तर कुठल्याही गोष्टीकरता आपण थांबू शकत नाही. पहिल्यांदा पुरा करा, पहिल्यांदा सेफ्टी, पहिल्यांदा सिक्युरिटी आणि नंतर मग सिस्टीमचं अप्रुव्हल घ्यायचं असतं. तसं आज त्याच्या आता संदीपने सांगितल्याप्रमाणे आयुक्तांकडे ते अधिकार आहेत. संदीप, जर का आयुक्तांकडे खरंच असे अधिकार आहेत का? म्हणजे मला तिघांनाही प्रश्न विचारायचा. आयुक्तांकडे असे अधिकार आहेत की फारच अत्यावश्यक आहे, टेंडर काढत बसा, मग टेंडर होईल, मग ऑडिट होईल, तातडीनं काम करा पहिल्यांदा? याच्यामध्ये एक कलम आहे 72(3) याचा वापर आयुक्तांनी आतापर्यंत अनेक वेळेला केलेला आहे. आणि हे मी राखीताईंना माहिती आहे, तुम्ही सभागृहात पण म्हटलेलं आहे, ज्या वेळेला गरज नसताना त्यावेळेला त्या कलमाचा वापर केला आहे. त्या कलमाअंतर्गत 72(3) मुंबई महानगरपालिका ऍक्ट 1888 अन्वय आयुक्तांना अधिकार आहे 50 लाखापर्यंत किंवा 1 करोडपर्यंत काम ते त्यांच्या अधिकारात देऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, जर एकदम इमर्जन्सी असेल तर काम झाल्यानंतर स्टँडिंगमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी ते आणतात आणि कार्योत्तर मंजुरी जर इमर्जन्सी असेल तर नेहमी ही स्टँडिंग कमिटीने दिलेली आहे. मग त्यावेळेला तुम्ही झोपला होतात का? तुमच्या अधिकाराचा वापर फक्त काय कॉन्ट्रॅक्ट द्यायला तुम्ही वापरणार का? लोकांचे जीव वाचवायला वापरणार नाही का? महत्वाचा मुद्दा मांडला. मी परत येतो. विष्णू सोनावणे आपल्यासोबत पत्रकार आहेत. त्यांनी जसं म्हटलं की आयुक्तांना अधिकार आहेत अतिशय महत्वाचं आणि तातडीचं काम असेल तर पूर्ण करण्याचा, आणि त्यांनी हेही म्हटलं पुराव्यासह की आयुक्तांनी असे अधिकार वापरलेत. तुमच्या दृष्टीने आयुक्तांनी असे अधिकार आधीच वापरायला हवे होते आणि याला जबाबदार कोण आहे? खरं म्हटलं तर प्रशासनच या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार आहे असं मी म्हणेन. कारण जर स्ट्रक्चरल ऑडिटच्या वेळेला सगळं या पुलाच्या साहित्याचं जर केमिकल अनालिसिस झालं असतं तर हा पूल किती मजबूत आहे हे कळलं असतं. तसं कुठल्याही प्रकारचं अनालिसिस न झाल्यामुळं हा पूल कोसळला असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जवळजवळ मुंबईमध्ये 14 उड्डाण पूल असे आहेत की ते कुठल्याही क्षणी कोसळू शकतील. अतिशय धोकादायक स्थितीमध्ये हे पूल आहेत आणि या पुलांचं तातडीनं ते सगळे 14 पूल पाडून तातडीनं त्याची पुनर्बांधणी झाली पाहिजे. फक्त चौकशी समिती नेमून हा प्रश्न तात्पुरता मार्गी लावायचा असं प्रशासनाचं धोरण आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जीव जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे आणि दिरंगाई जबाबदार आहे. बरं, आपल्याकडे जे सपाचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे एक महत्वपूर्ण यादी आहे. काय सांगते ती यादी? नहीं, ये जो आप देख रहे हैं कि जो ब्रिजेस को रिपेयर करने वाले थे वो रिपेयर की लिस्ट है. ये माइनर रिपेयर्स की टेंडर की लिस्ट है. इसमें आप देखेंगे तो अभी तक इसके अंदर जो है इस ब्रिज का नाम नहीं है. मैं ये लिस्ट दिखाना चाहूँगा कि जो सबसे धोखादायक ब्रिज है वो इसके अंदर इंक्लूड नहीं किया गया और ये रिपेयर आज नहीं होने की वजह से ये कार्रवाई हुई. बरं, त्याच्यामुळे विषय असा आहे की या ज्या मायनर पुलांची जी यादी देण्यात आली होती मुळात, तर त्या यादीमध्ये या पुलाचं नावच नाहीये, या पुलाचा उल्लेखच नाहीये. आणखीन एक आपल्यासोबत जे मुंबईकर आहेत की जे साक्षीदार आहेत गेल्या काही काळापासून या सगळ्याचे, त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण काय. तुम्ही हा पूल सुरुवात झाली तेव्हाही बघितला होता आणि आता पडलाही तेव्हाही बघितला. खरं सांगायचं म्हणजे हा जो ब्रिज बांधला तो कोणत्या वर्षाला बांधला हे आतापर्यंत कोणी सांगू शकलं नाही. 80 मध्ये बांधला असं सांगतात. चुकीचं आहे ते. नक्की तारीख कोणी सांगू शकलं नाहीये. ठीक आहे, हा पूल हा 90 ते 95च्या दरम्यान बांधलेला गेला आहे आणि हे बांधत असताना मी साक्षीदार आहे. जो बांधकाम करणारी जी व्यक्ती होती त्यांना मी
बोललो होतो की हे जे आडवे चॅनल टाकताय हे चुकीचे टाकताय, तो लोक आमच्या प्लॅन प्रमाणे टाकताय. हा प्लॅन कोणता आहे तर ऑडिटचं कालपासून जे ओरडणं चालू आहे, ऑडिट होतंय, तर ऑडिट हा जो करतो त्या ऑडिट जो बांधण्याची प्लॅन कॉपी असते का? ऑडिट हा काही ह्यानी ब्रिज बांधलेला नाही आहे, हा पूल बांधलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, तेही एक स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की हा योग्य पद्धतीने मुळात बांधकाम करतानाच योग्य पद्धतीने बांधला गेला नाही. उभे आणि आडवे जे आडवे टाकतात ते चुकीच्या केलेलं आहे. जर तो माझ्या वरती टाकले आला मुद्दा लक्षात आला तुमचा. मला सांगा की महापालिकेच्या आयुक्तांना जर का अधिकार आहेत अर्जंट बेसिसवर काम करून घेण्याचा, तर का झालं नसेल आजपर्यंत काम? का याच्यामध्ये संदीपजींनी आणि मगाशी आणखीन काहींनी सूचक ज्याचा उल्लेख केला की हे काम फार छोटं आहे, याचं टेंडर फार कमी हजारातलं किंवा काही लाखातलं निघेल म्हणून हे काम झालं नाही? नाही, माझं म्हणणं असं आहे, जे संदीपजीने सांगितलं ते बरोबर आहे. आपण महानगरपालिकाचे आयुक्ताला आपला 50 लाख 1 कोटीच्या करायला अधिकार आहे आणि दुसरा अधिकार आहे ते मोठे काम जे आहे 2-3-4 कोटीचे काम करून कार्यस्थळ मंजुरी घेण्याचे स्टँडिंग कमिटीमध्ये येतात आणि असा प्रस्ताव पास केलेला आहे. कुठे ना कुठे हे दिसत आहे यामध्ये आपला समोर महानगरपालिकाचे कार्यालय आहे आणि तिकडे सगळे बसतात आणि बघा कुठे ना कुठे नेग्लिजन्स झालेला आहे आणि जाणून बुजून हे काम नाही करायचा असा माझा ठाम आरोप आहे. आणि आता रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायच्या. आता आपण चर्चा केली बरोबर आहे, जबाबदार कोण आहे हे मुंबईकर सगळ्याला विचारतात. आता जबाबदारी कोण घ्यायला पाहिजे आणि त्या जबाबदारीचे महानगरपालिकाचे जे ऑफिसर आहे त्याच्यावर जबाबदारी करून त्याच्यावर एफ.आय.आर. फाईल करायला पाहिजे आणि त्याला ताबडतोब अरेस्ट करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बोला. मुंबईकरांचा रोष जो आहे आज प्रशासनावर, सत्ताधारी पक्षावर किंवा लोकप्रतिनिधींवरती हे बरोबर आहे, स्वाभाविक आहे. पण आम्ही आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना सांगू इच्छितो, आज विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी सातत्याने आम्ही आमची भूमिका मांडत असतो. या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी त्यांचं काय नियोजन आहे याची मागणी करत असतो. पण कुठेतरी सत्ताधारी पक्ष या प्रशासनाच्या समोर येऊन उभं राहतं आणि मग त्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे प्रस्ताव मंजूर केले जातात. मुंबईकरांच्यासाठी असलेले जे प्रामुख्याने असलेले जे विषय आहे ते कुठेतरी त्याला बगल देण्याचं काम आहे. एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे तो आपण जाणून घ्यायचा आहे. मला सर सांगा की समजा एखाद्या पुलाची इमर्जन्सी आहे किंवा त्याचं काही काम तातडीनं केलं पाहिजे, त्याची पाहणी करून त्याची दुरुस्ती प्रत्यक्षात करायला, या तुम्ही पूल पाहताय, तुम्ही स्वतः सिनियर इंजिनियर आहात, तुम्ही देशातल्या अनेक पुलांचं ऑडिटही केलंय, किती काळ लागू शकतो आणि त्याला किती खर्च येऊ शकतो जर का याची दुरुस्ती करायची असेल तर असलेल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे स्ट्रक्चरल रिपेअरचा एक कोड पण आहे ज्याच्यात आपण क्लिअर गाईडलाईन्स दिलेले आहेत, ज्याच्यात असं लिहिलेलं आहे की रिपेअरचं कॉस्ट नवीनच्या कॉस्टपेक्षा 50% जास्ती असली तर तो जुना जो ब्रिज आहे किंवा बिल्डिंग आहे किंवा एनी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डिमॉलिश करून नवीन करायचं. कारण इट डज नॉट मेक इकॉनॉमिक सेन्स टू हॅव अ रिपेअर ऑफ अ स्ट्रक्चर विच इज 50% मोर दॅन द ओरिजिनल कॉस्ट. ना आता आपण जे बोलतोय सगळे याच्यात वी आर ट्राइंग टू आयडेंटिफाय व्हॉट द प्रॉब्लेम इज, बट आय डोंट थिंक वी आर गोइंग द राईट डायरेक्शन. वी नीड टू अंडरस्टँड who is going to solve this problem, what is the solution. तुमच्या दृष्टीने काय याच्यातलं सोल्युशन काय? Solution is that we have to have people who can understand this problem. I don't think a corporator, a politician will be able to understand this problem. You need engineers, a technical person who can understand this problem. ज्यांना हे कळतं, टेक्निकल लोक पाहिजे ज्यांना हे कळतं आणि त्यांना तुम्ही एम्पॉवर करा आणि त्यांना सांगा की याचं सोल्युशन काढा तुम्ही. बट त्याच्यासाठी मुंबईकर आणि सगळ्या पॉलिटिशियन्सची आपल्याला मदत. पण मला आता सांगा की आता काही जण असं म्हणतायत, बोला. महानगरपालिकेची सिस्टीम साहेब तुम्हाला मी सांगतो, याच्यामध्ये चीफ इंजिनियर हॅज गॉट अथॉरिटी टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. चीफ इंजिनियरचा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. मग चीफ इंजिनियर काय डोळे झाकून बसलेला का नाही करत? चीफ इंजिनियर काय ना करत? मुळात मुद्दा तो त्यांना कोण कंट्रोल करतो? चीफ इंजिनियरला कोणी कंट्रोल करायची गरज नाही. चीफ has to give directive to the chief engineer, you do this, you are not doing your job. मी तुम्हाला you terminate the chief engineer if you think he is not doing the job. मग आपण का नाही करत हे? आय एम सेइंग द सेम थिंग की जेव्हा चीफ इंजिनियर रोड एक सेकंड तर सांगतो, चीफ इंजिनियर रोड होता त्यावेळेला रोड खराब झाले, त्याच वेळेला त्या माणसावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती. त्यावेळेला प्रशासनाने त्याला वाचवण्याचं काम केलं. जेव्हा तो डीपी मध्ये गेला
तिथे त्यांनी भोंगळ कारभार केला. जोगेश्वरीचा प्लॉट त्यांनी देऊन टाकला बिल्डरला. त्यावेळेलाही त्याच्यावर कारवाई केली ना, त्याला वाचवणार. जर तुम्ही दरवेळेला चीफ इंजिनियरला वाचवणार नसेल तर कशाला या अशाच गोष्टी तर या अशाच गोष्टी होणार. बोला. कोणाला वाचवत नाहीत. दोषी असलेल्या ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला तीच रोड कामं देतात. फक्त नाव बदलले की झालं. कोणालाही आणि कुठल्याही पक्षाला, हे काय फक्त मुंबईत झालंय ब्रिज पडलाय, बाहेर पडत नाहीत. कुठल्याही पक्षाने आजपर्यंत किती माणसांना काढून टाकले आणि अकाउंटेबिलिटी शासनाची सिद्ध केली असा मला एक तरी पक्ष दाखवा. स्वाती, ब्लॅक लिस्टेड त्यांनी जो मुद्दा मांडला, रस्त्यातले ब्लॅक लिस्टेड, आता हे पुलातले ब्लॅक लिस्टेड, सगळ्यांना परत कामं मिळाली ना मुंबई महापालिकेत? नक्कीच, आणि हाच महत्वाचा प्रश्न आहे. जर एखादा कोणी खाजगी क्षेत्रामध्ये काम करत नसेल तर मिलिंद काय केलं जातं, तर त्या व्यक्तीला सरळ कामावरून काढलं जातं. पण जेव्हा एखादा कोणी सरकारी नोकरीत येतो किंवा अशा महापालिकांमध्ये काम करायला येतो आणि तो जर काम करत नसेल तर त्याची अकाउंटेबिलिटी नसते आणि त्याचा जबाबदार त्याला धरलं जात नाही. जसं संदीपने म्हटलं की सगळ्यांवर वरदहस्त ठेवला जातो, या लोकांना वाचवलं जातं. कारण जो तो आपापले खिसे, मग ते पक्ष असेल किंवा मग आणखी कोणी, तर आपलं काम तुंबडी भरण्याचं काम करतं. आणि या प्रयत्नामध्ये ज्या सगळ्यांना जो त्रास होतो तो आहे मुंबईकर, जो यातनं सफर होतोय. जसं ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरचं बघितलं आपण, यांच्याकडे एक PhD होल्डर इंजिनियर आहे IITचा, ज्यानं एक टेक्निक असं तयार केलंय की जर रस्त्यावर खड्डे पडत असतील तर ते एक वेगळ्या प्रकारचं मटेरियल ते त्याच्यावर सरफेसवर लावायचं. पुढचे 10 वर्ष तरी किमान तो रस्ता खराब होणार नाही. त्यांनी 20 वर्षांचा दावा केलाय. पण आपण पत्रकार म्हणून आपण त्याचं थेट अर्ध्यावर येऊया. तर 10 वर्ष तरी म्हणजे ठाणे महापालिका आणि राज्यातल्या किंवा देशातल्या इतर महापालिकांमध्ये पण त्या मटेरियलपासून रस्ता बनतोय. पण विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत त्याच इंजिनियरचं ते पेटंट वापरलं जात नाही. का? कारण त्या ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरना या रस्त्यांमधल्या पैसे द्यायचे असतात, भागीदारी करायची असते आणि पुन्हा पुन्हा दरवर्षी रस्ते खोदून पैसा जमवायचा. आणि खड्डे हे पडलेच पाहिजेत, नाहीतर माझी नोकरी टिकणार नाही. म्हणून हिंदीमध्ये काय म्हणतात माहिती आहे, उत्तरेला सडक कच्ची तो नोकरी पक्की. बर, एक 2च मिनिटं शेवटची आपल्याला. सर, हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं? हे सगळे लोकप्रतिनिधीच आहेत, विरोधकातले लोकप्रतिनिधी आहेत. सत्ताधारी कुठलाही लोकप्रतिनिधी इकडे फिरकला नाही, कारण सत्ताधाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे फिरकू नका. कोण जबाबदार आहे आणि काय सांगा? कुल मिला के एक समझ में आता है कि जो सरकारी बाबू है, जो चीफ इंजीनियर है, जो भी इंजीनियर है, वो अपना ड्यूटी बराबर करते नहीं है. और उनके ऊपर जो मिनिस्टर है, जो हमारे जनता के प्रतिनिधि है, वो उनको संरक्षण देते हैं. जैसे इन्होंने बताया कि उनको डिसमिस क्यों नहीं करते, नो वर्क नो पे, उनको आप नौकरी से निकाल दो. और उसके बाद जो है ये आरोप प्रत्यारोप का सिलसिला चलता है और ये बार बार दुर्घटना घटती है, बार बार लोग मरते हैं. तो ये कब तक चलेगा? तेव्हा हे कधीपर्यंत चालणार? आणि राजा यांनी आणि मगाशी सपाच्या नगरसेवकांनी जसं सांगितलं की इतक्या पुलांची यादी आहे त्यांच्याकडे तयार असलेली, हे सगळे महापालिकेने धोकादायक ठरवलेले आहेत. पण अजूनपर्यंत महापालिकेचं प्रशासन आणि आयुक्त आणि संबंधित सत्ताधारी हे अक्षरशः झोपा काढतात. या सगळ्यांचा रोष आहे. या सगळ्यांचा नाही तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मुंबईकराचा जबरदस्त रोष आहे डोक्यामध्ये. पण मुंबईकरांनो, तुम्ही सुद्धा आता काही गोष्टी जबाबदारीनं केल्या पाहिजेत. जर का इथे महापालिकेत बसणारे अधिकारी जर का झोपा काढत असतील, महापालिकेत सत्ता चालवणारे सत्ताधारी जर का झोपा काढत असतील, तर त्यांना वटणीवर आणलं पाहिजे, त्यांना वेळीच जागं केलं पाहिजे. अन्यथा या अशा पुलाच्या दुर्घटना घटत राहणार. मुंबईकर, तुझा जीव एवढा स्वस्त नाही रे सहजासहजी जायला. मुंबईकर, तू पावसाला झुंजतो, मुंबईकर तू बॉम्बस्फोटाला तोंड देतो. पण हाच मुंबईकर, तुला जर का सुखानं 4 दिवस जगायचं असेल, आपल्या पोरा बाळांबरोबर राहायचं असेल, तर आता मात्र मुंबईकराला आवाज उठवायलाच लागेल. आजही मुंबईमध्ये असणाऱ्या याच महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी हिंमत दाखवलेली नाहीये. न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात येऊन शब्द दिला होता की आम्ही येतो कार्यक्रमात, पण सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी इथे येऊन बोललेला नाही. आणि या सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई महापालिकेचे आयुक्त सुद्धा कधी जबाबदारी घेणार? तुम्ही एक अतिशय जबाबदार असलेले असे अधिकारी आहात, कधी जबाबदारी घेणार? आणि मुंबईकरांचे असे जाणारे जीव कधी जायचे थांबणार? जागं होण्याची गरज आहे, जागं होण्याची गरज आहे. मुंबईकर, जागा हो. आपण या सर्व मान्यवरांनी वेळ दिला. हे मुंबईकर सगळं बघतायत, कानात साठवून ठेवतायत, डोक्यात साठवून ठेवतायत. या मुंबईकरांचे आभार आणि त्यांना आवाहन की आता जागं व्हा. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आज इथेच थांबूया.